कृषी विभागामधल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. धनंजय मुंडे वाल्मीकरांना कृषी विभागाचे 200 कोटी उचलले. सुरेश धस यांचा आरोप. माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता. पंकजा मुंडे फक्त टिप्पणी करतात, त्या लढत नाहीत. महिलांबरोबर काही चुकीचं होत असेल तर पंकजा मुंडे का लढत नाहीत? अंजली दमानी यांचा पंकजा मुंडेंना सवाल. बीडचं प्रकरण आता पंकजा मुंडेंना गळ्याशी आलंय. दमानी यांची टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वैभवी देशमुखचा जबाब समोर. विष्णू साठे आणि संतोष देशमुख यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाचा उल्लेख. लहान गोष्टींसाठी जीवावर का उठतात? देशमुख साठेला म्हणालेले. वैभवी देशमुखचा जबाब. बीड ते मस्साजो काँग्रेसची सद्भावना रॅली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात रॅलीला सुरुवात. देशमुख कुटुंबियांचा रॅलीमध्ये नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. महादेव मुंडे हत्या प्रकरणात ईडीकडे देण्याच्या हालचाली सुरू. सूत्रांची माहिती. 16 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची परळीमध्ये हत्या. अद्याप आरोपीला अटक नाही. प्रकरणाचा तपास आतापर्यंत 3 वेळा बदलण्यात आला. हुंडाबळी होत असेल तर लक्ष देणं सरकारचं काम. रडगाणं सांगण्यापेक्षा उपाय सांगा. वडेट्टीवारांचा पंकजा मुंडेंना टोला. मुंबई गोवा महामार्गामध्ये कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप. खड्ड्यांच्या पॅचवर्कमध्ये भ्रष्टाचार झाल्याची हायकोर्टामध्ये जनहित याचिका. याचिकेमध्ये आरोप केलेली कंपनी मंत्री उदय सामंतांच्या वडिलांची असल्याची माहिती. सरकारमध्ये सगळेच घोटाळेबाज आहेत, त्यामुळे कितीही घोटाळे करा, सरकार घोटाळेबाजांच्या पाठीशी. कथित डांबर घोटाळ्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये रोज युद्ध सुरू आहे आणि ते रोज दिसतंय. ठाकरेंवरील टीकेला संजय राऊतांचं उत्तर. फडणवीसांप्रमाणे ठाकरेंनी गैरकारभाराला स्थगिती दिली होती, राऊतांनी करून दिली आठवण.